धुकरटवाडी माझ्या विनोदाची बिजली कडाडणार. कुशल आणि सागरला मागे टाकत खरी अप्सरा येणार. बंद डोळे करून दूध पितो बोका, चौकट राजामध्ये एकच झोका. हुशार जरा जपून वाजव, पुढे आहे धोका धोका धोका. हसबंडचा झाला हबी. आता गुलकंद केबलवर बघा फक्त आमचीच नखरे छबी. बुद्धिबळाच्या पटावर माझ्याशिवाय काही नाही. चुकीला पण माफी नाही आणि चुकीच्या पंचलाही माफी नाही. There's a reason to do the
things you shouldn't do. Life can be told right, life can be told wrong. Forget about it, just get on and sing this song. Oi, oi, much louder now. Shout, do it better now. Shout, and be the person that you wanna be when you will. Oi, oi, much louder now. Shout, do it better now. Shout, do kuch bhi karo so you can be that number one. You got to checkmate, ho. No, you can't let go. You have to checkmate, ho. It's the way life is, you see. You got to checkmate, ho. No, you cannot let go. You got to checkmate, ho. That's the way it has to be. सेटवर अलाउड नाही चहा आणि बिस्किट. इथे फक्त अलाउड आहे डॉक्टर साबळे यांचं स्किट. सोन्याच्या पावली आली 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 माझी. शेरो शायरीची भाऊ करतात गुरुजी. इकडे चालते फक्त आमचीच मर्जी. रंग महाल तुम्हावर केली मी मर्जी बहार. नका सोडून जाऊ रंग महाल. पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती ही नजर उधळली ते काळजातली फिरती. जवळ यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल. गुपित माझं खुशाल. तुम्हावर केली मी मर्जी बहार. नका सोडून जाऊ रंग महाल. नका सोडून जाऊ रंग महाल. ताई माई अक्का विचार करा पक्का. आता माझ्यासोबत सगळ्या जणी देणार तुमच्या हृदयाला धक्का. लेडीज जिंदाबाद, लेडीज जिंदाबाद.
वा वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस, तर आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. इतके दिवस आपण जे फोनवर बोलत होतो आणि ते डन झालंय आपलं चाललं होतं, ते काय डन झालंय हे सांगण्याची वेळ आता आलेली आहे. खर तर ना, आमचा जो भाऊ कदम आहे त्याला एवढं टेन्शन आलेलं आहे की तो 24 तास नजर ठेवून आहे माझ्यावर. नाही, हा धक्का बसलाय का आनंद झालाय? दोन्ही झालंय. आनंद धक्का. म्हणजे तू डन जे काय करत होतस ते ह्या 10 जणी डन केल्यास वय. येस, 10 जणी डन केलेले आहे. आणि याचं कारण आता तुला सांगावं लागेल मला. हो, सांग ना. येस, या 10 जणी येणार म्हटल्यानंतर काहीतरी तर कमी होणार. नारळ घेऊन या. गेली 6 वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे. ज्या एका माणसाने आपल्याला खूप हसवलं, काय बोलतो? जो आता जरी रडत असला तरी महाराष्ट्रात त्याचा चेहरा बघून हसतोच आहे. कारण त्याला चेहराच असा लाभलेला आहे. 4 पोर आहेत, 4 पोर. कुणाच्या तोंडाकडे बघतील, काय करतोय? तुझ्याच बघणार, तू घरी जाणार, नंतर तुझ्याच चेहऱ्याकडे बघणार ना. काय बघणार? आता कुठं सुरू झालं तर नारळ देतो. याची घरी काहीतरी चटणी वगैरे करा, मग काहीतरी होईल त्याचा फायदा. काय होईल त्याच्यानंतर काय खाऊ? नको. ऐका, जे तुम्हाला टेन्शन होतं की मी काय डन केलंय भाऊ, काय डन केलंय, त्यासाठी हा नारळ घ्या आणि फोडा, कारण नवीन पर्व सुरू होतंय. तर मंडळी, तोच हा दिवस आहे सांगण्याचा की हे नवीन पर्व आम्ही घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या या लाडक्या 10 तारका तुम्हाला हसवण्यासाठी येणार आहेत. एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या नखरेल कॉमेडीचा नाय करायचा कुणी नाद, सगळे म्हणतील लेडीज जिंदाबाद. एवढ्या बायका एकत्र आल्यानंतर स्पर्धा होणार आहेत का भांडणं होणार आहे मला माहिती नाही. आम्ही रिस्क घेतलेली आहे. आता जे होईल ते तुमच्या समोर होईल, कारण आपण काहीच आपल्याकडे ठेवत नाही, सगळं टेलिकास्ट करून टाकतो, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे यामधल्या बऱ्याच जणींनी आधी विनोदाचा प्रयत्न केलेला आहे. आपण विनोदी भूमिकांमधून त्यांना पाहिलंय. काही जणींना आपण पाहणार आहोत, म्हणजे ते सरप्राईज असेल आपल्या सगळ्यांसाठी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया स्नेहलता तावडे वसईकर यांचं. जोरदार टाळ्या मोनालिसा बागलसाठी. जोरदार टाळ्या संजीवनी साठे यांच्यासाठी, म्हणजे प्रज्ञा. जोरदार टाळ्या मयुरी वाघ साठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या सुरुची अडारकर साठी. जोरदार टाळ्या पूर्वा शिंदे साठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या भक्तिरत्न पारखीसाठी झाल्या पाहिजेत, आपली सगळ्यांची लाडकी मॅडू. जोरदार टाळ्या शिवानी बावकर साठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या गायत्री दातार साठी. आणि जोरदार टाळ्या सरिता मेंदळे साठी झाल्या पाहिजेत. ही तर सुरुवात आहे. यांना वाटत असेल चला आपण 10 जणी मैत्रिणी आहोत, आता काही टेन्शन नाही. पुढे काही सुखद धक्के तुम्हाला असणार आहेत, ते मी आत्ता नाही सांगणार आहे. तुम्ही हसू नका, अजून एक नारळ आहे, तोही फोडायचा आहे आपल्याला. ज्या वेळेला ही ऍक्च्युअल स्पर्धा सुरू होणार आहे त्यावेळेला मी सगळ्यांचं स्वागत करतो. या नव्या पर्वासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. सुरू करतो आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे rumicircle.com. पूर्ण भारत खेळत आहे सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद.
वा वा, सगळ्यांना शुभेच्छा. तुमच्या बरोबर मी संवाद सुद्धा साधणार आहे. सगळ्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही सोशल डिस्टन्सिंग राखून समोर विराजमान व्हा. तर मंडळी, सुरू झालंय नवपर्व. चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. कसं आहे की आता या सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेची भीती किंवा मनामध्ये थोडंसं दडपण सगळ्यांच्याच असतं, पण ही भीती घालवण्यासाठी या सगळ्यांना या पर्वासाठी शुभेच्छा द्यायला बरेचसे स्टार्स येणार आहेत. आणि ते साधे सुधे स्टार्स नाही आहेत, तर ते आहेत बॉलिवूडचे सुपरस्टार्स. आणि त्यांना एकत्र घेऊन येणार आहेत आपल्या थुकरटवाडीचे संजू बाबा. बघूयात मग आता संजू बाबाच्या बाबा रे बाबा या कार्यक्रमात काय घडणार आहे. चला पाहूया. हेलो पब्लिक, हेलो 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 हेलो, कैसे तुम लोग? बाबा हॅपी लॉकडाऊन. क्या बोला? हॅपी लॉकडाऊन. अरे यार काय पण बोल, पण लॉकडाऊन बोलू नको यार. का? अनलॉक झालाय ना. हो बोल रहे ना सब लोग. अरे फोन लावला ना तरी पण तिकडून ऐकू येतो. ही अनलॉकची प्रतिक्रिया सुरू झालेली आहे. प्रतिक्रिया नाही, प्रक्रिया. अरे कुछ तो. एक मिनिट. नमस्कार. नमस्कार भाऊ, तुमचं काय काम काय? माझी एंट्री होती ना. तुमचं स्किट नंतर आहे आमच्या. जा. ह्या डॉक्टर, ह्या एंट्रीचे काही बूट आहेत ना. नको तिथे एंट्री घेतात आणि या एंट्रीची काही काय. तुम्ही नवीन नवीन आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे सगळं असं इकडे चालतं. सो मला इतकं छान वाटतंय. तुषार हाय, कैसा है तुम? मस्त, एकदम और मस्त. देवल तुम कैसा है? हाँ? देवल, मैं देवल, वो किरण है, वो उसका नाम किरण है. याचं नाव काय? किरण. इच्छा मायला, म्हणजे ही पोरगी आहे. मी इतके दिवस समजतो याच्या बरोबर बसलेला पोरगा ही पोरगी आहे यार. ऐसा नहीं है, ऐसा नहीं है बाबा. अरे मी मराठी बोलतो, तू का हिंदी बोलतो? ऐसा नाही आहे, वैसा नाही आहे. हे बघ, कॅरेक्टर हिंदी केलेलं आहे, बोलतो मराठी. किरण, किरण तो पोरगाच आहे, पण त्याचं नाव किरण आहे. अरे ऐसा कैसा तो पोरगाच आहे, उसका नाम. मला सांगा, शाहरुख खान काय बोलला होता? तू आहे मेरी किरण. म्हणजे जुई चावला कोण पोरगा होती का? कसं काय यार? तसं नाही, ते लागी रजल मध्ये भैयाजीचं नाव पण किरण होतं की नाही? भैयाजी का बियाचा होता काय? तुझं काहीतरी चुकलंय. भैया साहेब, लागिर मधल्या भैया साहेबाचं नाव पण किरणच होतं की नाही? अच्छा, तो भैया साहेबचं नाव किरण आहे काय? हा. पण भैयाचं नाव घेतल्यावर, किरणचं नाव घेतल्यावर मोनालिसा का लाजली? बाबा आता ती लाजणारच ना. टोटल हुबलक मध्ये त्यांचं लग्न झालं ना. येस, मी बघितले यार सिरियल. त्याच्यामध्ये त्यांचं लग्न झालं होतं. पण यार लग्न झाल्यानंतर त्याला आमदार झाल्यासारखं वाटलं असेल ना. म्हणजे ही त्यांच्याकडे बघते, त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय. मी बघितलं त्यांचं गाणं. पण यार किती टेन्शन यार, किरणला 2-2 बायका सांभाळायची म्हणजे. 2? कोण 2? सॉरी वहिनी, एक तुम्ही आणि दुसरी कुठे ती जयडी. अरे लागीरमध्ये जयडीशी पण लग्न केलं. मॅडम तुम्ही लक्षात घ्या, तुमचा आमदार आहे, त्यांनी 2-2 फॉर्म भरले, तेवढं लक्षात ठेवा. बाबा ते तसं नसतं, ते सिरियल मध्ये असंच असतं, ते लक्ष नाही द्यायचं त्याच्यात. अरे सीरियल मध्ये असं यार, जी मराठी का मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा यार. कितना कन्फ्युजन है यार. एक तर मला कालपासून टेन्शन आहे, नक्की शनाया कोण? म्हणजे काय ना, आपण हिला बघत असतो, आपल्याला ही आवडते तोपर्यंत ती जाते. मग आपण ऍडजस्ट करतो, आता ही आवडायला लागते तोपर्यंत ती जाते. मग आता ही ऍडजस्ट होते तोपर्यंत ती येते. मला डबल बसावं लागते यार सिरियल बघायला. बरं असू दे, हे चालत राहील. सो आता ज्या कार्यक्रमासाठी आपण इकडे जमलेलो आहोत तो मी सुरू करतो. याच याच्यात काय पंच नाही. सो लेडीज, आणि आता लेडीजच, कारण आता आपण नवीन पर्व अनाऊन्स केलेलं आहे. त्याचं नाव आहे लेडीज जिंदाबाद. वाव यार, लेडीज जिंदाबाद पर्व आता सुरू होत आहे.
तुम्ही टेन्शन घेऊ नका, साधारण वर्षभर तरी तुम्हाला काम असणार आहे आता. कारण हवायुद्धामध्ये कुठली पण गोष्ट सुरू झाली की ती वर्षभर चालते. मागचं परवा होतं सेलिब्रिटी पॅटर्न, 3 महिन्यासाठी केलं, वर्षभर चाललं. त्यामुळे तुम्ही आता ठरवा. तर तुम्हाला शुभेच्छा तर मी देणार आहे, पण तुम्हाला शुभेच्छा द्यायला आमचे काही मित्र पण येणार आहे. बॉलिवूड, पुरा बॉलिवूड तुम्हाला शुभेच्छा द्यायला येणार आहे. सो प्लीज वेलकम माय फ्रेंड रणवीर. अरे कैसा है तुम सिद्धार्थ जाधव? कैसा आहे तुम? मस्त एंट्री घेतली सिद्धार्थ. याच्या मामाच्या याच्या मामा सिद्धार्थी का मैं रणवीर पण आहे ना, रणवीर. तू रणवीर आहे म्हणजे डोंबिवली बॉय. गली बॉय यार. हाँ फिर गाना हुआ ना गा. अरे क्या बोल रही पब्लिक? अरे क्या बोल रही बच्ची, कैसी है? हे कोणाची पोरगी आली? अरे शाळा सुरू नाही झाली मग इकडे येऊ घ्यायचं नाही यार. अरे बहुत हार्ड है भाई, बहुत हार्ड है. बहुत हार्ड आहे ना, तर पाठ करायचं. इथं बसून असे स्क्रिप्ट नाही ठेवायच्या वाचायला. हे बहुत हार्ड आहे, बहुत हार्ड आहे म्हणतो, खाली बसतो. आणि ते पब्लिक करू नको, पब्लिक अलाउड नाहीये. लोकांना वाटेल आपण पब्लिक लपवलंय काय. गाणं नाही पाठलं ते आता गातच. क्या बोल रहा है बंटाय? बंटी कोण बंटी? यार तुम्ही पुरा मूड घालवता यार. ओके सॉरी यार, तू कंटिन्यू कर. क्या बोल रहा मुंबई, कैसी है तू? क्या बोल रहा बंटाय? शुरू करे क्या गाना? बापरे. चले 1 2 3 गो. वाली में डोंबी, वाली में डोंबी, वाली में डोंबी, वाली में डोंबी, मेरे घर मेरा दर संसार डोंबी वाली में डोंबी, वाली में डोंबी, भाव कदम राहतो डोंबी वाली में, भाव कदम राहतो डोंबी वाली में, वाली में डोंबी, वाली में डोंबी, माझ्या पोराची शाळा आहे डोंबी वाली में, वाली में डोंबी, सुनैना मद्रिके यांचे कथक क्लासेस डोंबिवली में, वाली में लॉकडाऊन नंतर ऍडमिशन सुरू होणार डोंबिवली में, डोंबिवली में डोंबिवली में त्वरा करा फॉर्म भरा, चला भरा करा, कथक करा, चला पटा डोंबिवली भैरवाडीत. यार ये तेरा कथक क्लासेस शुरू हो गया क्या? नाही ना दादा, सुरू नाही होते ना, म्हणून तर ऍड करावी लागते. नाही ये तेरे को कितनी बार बोला चालू कार्यक्रमात ऍड नाही करायची. हा करू दे ना दादा. तुला नाही वाटत का की सुनैना पण अशी ह्या मुलींसारखी अशी आत्मनिर्भर व्हावी? म्हणजे काय सुनैनाला आता स्किट मध्ये पण घ्यायचं का आम्ही? म्हणजे एवढा एकदम त्रास करू नका तुम्ही. ओ बायकोवरचं प्रेम. नाही तिला कळेल ना आपलं पॅकअप लवकर होतं ते. पॅकअप उशिरा होतं तिला कशाला त्रास ना दादा असं. ओके तिला कशाला त्रास. थोडा ना आता तू रणवीर कर.
हाँ कर रहा था ना मेरा ए, वाली में डोंबी वाली में शालिनी शांताराम पवार डोंबी में हे क्या आहे शालिनी शांताराम पवार? माझी सासू आहे ती. हे घरातल्यांची नावं नाही. मी तुला बोललो ना घरातल्यांची नावं शो मध्ये घ्यायची नाही. पण लॉकडाऊन मध्ये त्यांनीच पोचलंय मला, मी काय करू? घरचं घरी ठेव, मग तू घरीच राहा ना, इथे येतो कशाला? नाही मी घेतो इकडचं घेतो गुडघ्यापर्यंत पाणी घे, इकडे जा दाढी अशी दाब तरी नाही तर चिकटव तरी. कसं आहे आमच्याकडे लोक कमी आहेत त्याच्यामुळे स्वतःलाच त्याला चिकटवावी लागणार, आम्ही बोलवू नाही शकत. हा राहू द्या. सो फ्रेंड्स, एक तर तुम्हाला सरप्राईज मी दिलं, आता एक नवीन कलाकार तुम्हाला लेडीज लोकांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी मी बोलवतो. प्लीज वेलकम माय फ्रेंड अजय देवगण. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी म्हणलं, शेजारची ही काळी महिना लागली डोलायला, तवा लागली डोलायला, जेव्हा नवीन पोपट हा बोलायला, तेव्हा नवीन पोपट हा काय सांगू मी सांगू तुला? अरे कोण करताय तुम्ही? हे आनंद शिंदे. अरे का? हे बघा ना, शूज बघा व्हाईट आहे, कपडे व्हाईट आहे, स्टाईल बघा ना माझी. तुमचं काहीतरी चुकतंय. तुम्हाला आनंद शिंदे सर नाही करायचे, तुम्हाला आनंद देवगण, आदर्श देव, अजय शिंदे कोण करायचे रे याला? पूर्वा शिंदे. तुला पूर्वा शिंदे आले काय? अजय देवगण करायचे. अयो मी तर आनंद शिंदे पाठ करून आलो. याच्यामध्ये जोक काही माहितीये का? काय की हा काहीतरी पाठ करून आलाय. मैं क्या बोल रहा? हा राहू दे ना, आता काय फायदा आहे त्याला अजय देवगण करून? त्याला तुम्ही काही बनवलं तरी तो करणार शेवटी भाऊ कदमच आहे ना. कशाला त्रास काय करेक्ट आहे. असं करणार असेल तर मग आजचं पेमेंट कट. हे नाही करतो ना, अजय देवगण करतो ना, पाहिजे तर काजल पण करतो मी. काजल कशाला करतो आता तू? का? अरे चॅनलने आपली किती काळजी घेतलीये, एवढ्या लेडीज भरती करून ठेवल्यात. आता आपल्याला लेडीज करायची गरज नाही. आपण दाढी वाढवू शकतो, मिशी वाढवू शकतो. दाढी मिशी वाढवू आपण डोंबी. हे वेगळे, त्यांची फक्त स्पर्धा आहे आणि मग आमची सत्व परीक्षा चालूच राहणार. म्हणजे मी शांताबाईच करायची. करावीच लागणार. हे बघ भाऊ, भाऊनी शांताबाई आणि प्रज्ञानी सिरियल मध्ये किडे केल्याशिवाय लोकांना मजा येत नाही रे. काय पंचे या नाही आवडला. हे जे 50 कट. अरे वा, कडक मस्तच आहे, जावळे मस्तच मस्त. 50 कट म्हणजे टोटल पेमेंट गेला असता. नाही नाही मस्त मस्त. हे माझं आहे ना, मी करतोय ना ते. कशाला चिडवतो त्याला? माझी मिमिक्री का करतो रे? नाही नाही, काय होतंय, मी बाबा असं त्याचा स्टडी केलाय. ते काय होतंय, आगोबाई सासूबाई मधले ते आजोबा आहेत ना ते आणि बाबा मिक्स होतंय कुठेतरी. असावरी असावरी करेक्ट आहे यार. म्हणजे काम ना, तुला दिलंय ते कर ना यार. एवढ्या कपड्याचा खर्च केलाय, तुला करायचंय माझं कॅरेक्टर. नाही मैं कर रहा हूं दादा. वाली में राहू दे. हे मला आता कळलं तू बोलल्यावर. आजोबा आणि संजय दत्त सेम वाटतं ना. म्हणजे संजू बाबांनी आजोबाला कॉपी केलं यार टोटल. सो तू आलाच अजय, खूप छान वाटलं. तू आता थांब, मी आपल्या पुढच्या एका पाहुण्यांना बोलवतो. डायलॉग बोलते ना मला. अरे यार, एवढी तुला घाई म्हणजे पाठ आहे तुझं की. अजय देवगन. बापरे. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था.
त्याचं त्याला होईना तुझं काय चाललंय? येत नाही कुठं येते त्याच्यात हो. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. क्या बात है? पुलिस ने कल वहां मारा, जिधर बहुत दम था. हातावर आपण नाही का मारलं असं कसं मारलं हातावर मारले हातावर कसं एवढा पंच एक्सप्लेन करायला लागतो मग पंच मारायचा कशाला आपण एवढी रिस्क घ्यायची कशाला. सो अजय तू आता थांब, मी एका माझ्या वेगळ्या मित्राला बोलवतो. झालंय का तुझं काय आहे शिल्लक? नाही झालं. सो लेडीज तुम्हाला शुभेच्छा द्यायला हे 2 सुपरस्टार आलेले आहेत. पण आता दिल थांबके बैठिये, अजून एक सुपरस्टार मी बोलवतो. प्लीज वेलकम सलमान. बात त्यांचं वय झालं एवढं नको. सलमान हे जमल्या ते पॅन्टवाली. अरे नाही रे, त्याने यार बेल्ट नाही दिला मला आज, आणि पॅन्ट पण किती ढिली आहे बघ ना, म्हणून असं धरून धरून डान्स केला. नाही बे, कोण आहे ह्यो? सलमान. बापरे. अबे याला सलमान म्हणणं म्हणजे त्या भक्तिरत्न पार्केला मॅडी म्हणण्यासारखं आहे. अरे तिचे मॅडी. हा पण तिने नाव घ्यायला सांगितलं, 100 रुपये दिले मला. तुमचं काय वेळेत येत नाही म्हणलं, असं तरी कमू. असं बरे सेम यार. तुम्हाला बोलतो हा सलमान वाटत नाही. आता बोला. आणि तू कुठला रणबीर वाटत बे? ते मंडपाला कपडे लावतात ना, ते फाडून त्यानं ड्रेस शिवलाय त्याचा, आणि म्हणे स्वतः रणबीर रणबीर रणबीर. मला बघा नुसता झगामागा टोटल हुबलं कायस तू. हे काय ते दोघींचं प्रमोशन केलं. त्यांची सिरियल आहे ना हुबलक. अरे संपली ती. संपली सिरियल. संपली मग अशी कशी काय संपली? अरे सिरियल आहे का चिप्सचा पुडा आहे? नाही, ते चिप्सचा पुडा असं उघडल्याबरोबर संपतो का? चिप्सचा पुडा दिसतो आपल्याला मोठा, पण उघडल्यावर त्यात फक्त 10-12 एपिसोड सापडतात. चिप्स सापडतात, याला काय अर्थ आहे का? अरे लॉकडाऊनची सिरियल होती ती. मला एक गोष्ट कळली नाही. हे लॉकडाऊनची सिरियल म्हणजे अरे बाबा, लॉकडाऊन अजून संपला नाही तर सिरियल संपवली कस काय तुम्ही? व्हॉट इज द नॉनसेन्स ऑफ द. नाही, ती दुसरी सिरियल पण चांगली होती. घरात बसले सारी. पण मला ना त्यातली एकच गोष्ट खटकायची. कुठली? घरात कोणी बसलेच नसायची. अरे ते बावल्यांचं होतं, बावल्यांचं. सो थँक्यू सलमान, तू आलास. थँक्यू. तू 2 मिनिटं थांब, जरा चहा वगैरे घे, तुला दम लागला. आता आपण बोलू आपल्या पुढच्या गेस्टला. माय फ्रेंड प्लीज वेलकम आलिया. मारलं तिला. मेरे बॉयफ्रेंड के साथ गुल्लू गुल्लू करेगी तो गुल्लूंगी ना उसको. तुझा बॉयफ्रेंड हिच्यावर गुल्लू गुल्लू करतो. उसको डॉक्टरींनी. मला एक सांग, हे नव्हतं तिला का आणली? कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट. मग आता तिचे 500 रुपये तू दे. नाही ते एंट्रा यार. लुल्लू टुट्टू. लुल्लू कैसा है तू? अरे मस्त आहे. तू कशी आहे? मस्त. नाही मी हे लुल्लू टुट्टू म्हणजे मला. एक मिनिट. एक मिनिट आलिया, हे काय करते तू?
मैं GST भेज रही हूँ सकीना को. सकीना का गो मैत्रीण माझी सकीना. जीएसटी सरकारला पाठवतात, मैत्रिणीला कसं काय? काय मी तर मैत्रिणीलाच पाठवते. जीएसटीचा लॉंग फॉर्म माहितीये का तुला? हो. काय? गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर. तिच्या मायला. अरे ते गायत्री दातार होती ना एक, हिला कशाला आणलंय परत? एक मिनिट हाँ. वो गायत्री से ना मेरा जोक ज्यादा अच्छा है. वो बहुत टुकार जोक मारती है. आता खाली मेकअप रूम मध्ये काय झालं मी तुम्हाला सांगते. मेकअप दाताना गायत्री दातार असं विचारत होती की चला हवा येऊ द्या मध्ये जर बाईचा रोल करायचा असेल तर मिशी काढावी लागते ना. तर दादा म्हणाले हो काढावी लागते. तर त्यांना म्हणते की अरे यार मग आता मी बाई कशी बनू, मला तर मिशीच येत नाही. अगं हसायचं नाहीये या कार्यक्रमामध्ये, हसवायचं तेच सांगते तुला. हिचा सगळा वेळ हसण्यात जाईल, मग ही स्किट कधी करणार. इसीलिए बोल रही हूँ मुझे ले लो इस पर्व में. सच्ची में मला त्यांच्यापेक्षा चांगले जोक येतात मला का? खूप चांगले येतात. मला आता जस्ट तुम्ही बोलता बोलता एक सुचलंय मी अरे घेऊ. वा घ्या, टाका टाका. ओके ऍक्च्युली हे कोड आहे. ओके कोण आहे? कोड आहे. कोड आहे कोड. या. अच्छा. ओके जर 25 रुपयाला नीट ऐका, जर 25 रुपयाला पाव भाजी मिळते. क्या बात है. कविता नाहीये. हा जर 25 रुपयाला पाव भाजी मिळते तर 100 रुपयाला काय मिळतं? पूर्ण भाजी. इंटू फारच कठीण. 100 काय? फुल भाजी. यार तुम्हाला सेम आहे यार, तुम्हाला सेम आहे. इतक्यापैकी एके नाही बोलली, फक्त तेच बोलली. काय कॉम्बिनेशन आहे. चांगला होता ना, चांगला होता ना. मी आणखीन एक घेते हा. क्या बात है. अरे वा आता पेटलंच सगळं राहणार. एक माणूस असतो, हा तो चहा पिता पिता शॉक लागून बेशुद्ध होतो का? माय गॉड का? का? कारण त्या दिवशी वीज कपात असते. चांगला होता ना. मला असं वाटतं जेव्हा बुद्धीचं वाटप होऊन राहिलं होतं तेव्हा तू कपच घेऊन गेली होती. का? नाही तुझ्या बुद्धीत पण लय कपात केलेली दिसते. एक मिनिट हा. हा. मी कपात बिपात या गोष्टींचा विचार करत बशीत नसते. क्या बात है यार. ही पूर्ण स्किट आहे का इकडे? पाठवून देऊ का? नाही नको राहू दे ना. अरे जाम टाइम पास आहे. नाही मस्त. अय्ला सर. अरे. सर मैं आपकी बहुत बड़ी फैन हूँ. सर पैर छूती अरे हूँ. अगर राहू दे. ओळखलंय का कोण आहे? ऑफ कोर्स नंदेश उमा. दादा आपके लाइव शोज में आके देखती हूँ लाइव. नंदेश सेम. अरे अजय देवगण असतो ना मी. आता माझी वेळ झाली. एक मिनिट आता माझी सटकेल, जरा शांत बसा सगळे प्लीज. सोशल डिस्टन्सिंग राखा स्किट मध्ये. आता आपण आणखीन एका आपल्या फ्रेंडला बोलूया जे यांना शुभेच्छा द्यायला येणार आहेत. हिरो तर आले पण एक विलन पण येणार आहेत. प्लीज वेलकम प्रकाश राज. चला क्या रे मेरे को बनाता है तुम लोग. चला बंद कर, पहला बंद कर. इन सबको लेके जाएगा देख मैं एक दिन, सबको लेके जाएगा. चला चीटिंग करता है तुम. सब लोग चीटिंग का हिस्सा नहीं करने करे. सर आई एम अ ह्यूज फैन ऑफ यू. कोण? प्रवीण तरडे. मैंने आपकी फिल्म देखी है ते मुसळी पैटर्न. मुळशी पॅटर्न. अरे डिलिया भाट. हाँ क्या रे प्रवीण तरडे. मैं प्रवीण तरडे नहीं, साला समझा ना. मैं कौन है रे? मैं प्रकाश राज. चला प्रकाश राज है मैं. क्या बोलने का? प्रकाश राज बोलने का. अब्बे के अब्बे नहीं तो साला स्किट खत्म कर देगा मैं. अब्बे के अब्बे माझ्या नवऱ्याची बायकोचा हिरो खांडकेकर अब्बे के अब्बे. याला कशाला बोलवले?
ए साला सिंगम. आता फायटिंग हा फायटिंग माझ्याबरोबर अरे तू करणार फायटिंग. हे बघा मी निषेध करायला आले, कळलं का? निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. एक मिनिट तुम्हाला ना आज इथं प्रकाश राज करायला बोलवलंय. पुणेरी बाई नाही, निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. हो तुम्ही गप्पा बसा. सलमानचं कार्टून. तर मंडळी सुरू आहे आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाबा रे बाबा. आता बघायचंय की या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी आणखीन कोण कोण पाहुणे येणार. पाहुयात उद्याच्या भागात. तर मंडळी आजच्या पुरती ही धमाल तर इथे संपतीये, पण धमाल बाकी आहे ती पाहणार आहोत आपण उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे RummyCircle.com. पूर्ण भारत खेळत आहे सहप्रस्तुत. चला हवा उद्या.